नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल व्हिडिओ LBMV या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. सोबतच कोणत्याही टॉपिकचे व्हिडिओ हे पूर्ण पहा, शेवटपर्यंत पहा, तेव्हाच तुम्हाला व्हिडिओ चांगल्या प्रकारे टॉपिक चांगल्या प्रकारे समजेल. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अँड्रोकस अँड द लायन या पाठातील पेज नंबर 7 आणि 8 वरचा भाग समजून घेणार आहोत. तर पॅराग्राफ पहिला सुरू करतो मी. लॉंग लॉंग ॲगो देअर लिव्ह अ किंग जंटल अँड कर्टियस मॅन कॉल्ड अँड्रोकस. पहा, खूप वर्षापूर्वी अँड्रोकस नावाचा एक दयाळू, प्रेमळ आणि विवेकी असा माणूस राहत होता. बट he had a very cruel master. परंतु त्याचा जो मालक होता हा कसा होता? खूप निर्दयी होता. In those days, kings, noble and other wealthy men used poor people as their slave. आणि त्या काळी राजे महाराजे आणि तत्सम जे श्रीमंत लोक गरीब लोकांना आपलं काय बनवून ठेवत होते? गुलाम बनवून ठेवत होते. The slaves were forced to work for their masters. आणि त्या गुलामांना आपल्या मालकांकरता जबरदस्तीने काम करावं लागत होते. त्यांना जबरदस्तीने कामाकरता काय करत होते? झुंपत होते. दे हॅड टू डू व्हॉट देअर मास्टर टोल्ड देम. त्यांना जे काही त्यांच्या मालकाने सांगितलेलं आहे ते काम करावं लागत होते. दे हॅड नो फ्रीडम, नो राईट्स. पहा, त्यांना कोणत्याही प्रकारचं स्वतंत्र नव्हते, त्यांना कोणत्याही प्रकारचा अधिकार नव्हता. इवन वेन दे वेअर अनहॅपी विथ देअर मास्टर दे कुड नॉट लिव्ह हिम. आणि जरी ते आपल्या मालकांसोबत खुश नसतील तरी सुद्धा त्यांना त्यांच्या मालकांना सोडता येत होतं काय? नाही. दे वेअर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर हाऊ एव्हर विकेड ही माईट बी. पहा, त्यांचा मालक त्यांच्याशी कितीही क्रूरपणे वागत असला तरीही ते कायद्याने बांधिलकी असायचे की कशाबद्दल? मालकाला न सोडण्याबद्दल. म्हणजे त्यांना मालकांना आपल्या सोडता येत होतं का? नाही. दुसरं पॅरेग्राफ पहा. अँड्रोकस डिड नॉट लाईक हिज हार्टलेस विकेड मास्टर. पहा, अँड्रोकसला त्याचा निर्दयी निष्ठुर मालक आवडत होता काय? अजिबात आवडत नव्हता. हिज मास्टर हिज स्लेव्स अँड ऑफ्टन वीप देम. पहा, त्यांचा जो मालक होता तो गुलामांना काय करायचा? उपाशी ठेवत होता आणि चाबकाचे विप करणे म्हणजे चाबकाचे फटके मारत होता. अँड्रोकस फेल दॅट इवन डेथ वॉज बेटर दॅन सर्विंग सच अ मास्टर. पहा, अँड्रोकसला असं वाटायचं की अशा मालकाची सेवा करण्यापेक्षा काय चांगलं बाबा? मरण चांगलं, असं अँड्रोकसला वाटायचं. ही केप्ट लुकिंग आउट फॉर अ गुड अपॉर्च्युनिटी. आणि तो एका चांगल्या संधीची वाट पाहत होता. ॲट द फर्स्ट चान्स ही गॉट he escaped फ्रॉम द क्लचेस ऑफ हिज क्रुअल मास्टर. आणि त्याला पहिली संधी मिळाली आणि पहिल्या संधी मिळाल्याबरोबरच त्याने त्या मालकाच्या तावडीतून तो सुटण्यात काय झाला? यशस्वी झाला. पुढचं पॅरेग्राफ. नाऊ ऑल्दो अँड्रोकस हॅड thus रन अवे, ही वॉज नॉट कोवर्ड, ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट. पहा, आता अँड्रोकस अशा प्रकारे तिथून पळून गेला. जरी तो पळून गेला पण तो भ्याड होता का? कोवर्ड मीन्स काय? कवर्ड्स, भ्याड, भीती ज्याला असते तो तसा नव्हता. ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट. त्याने कुठं आसरा घेतला? जंगलात आसरा घेतला. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाईल्ड बीस्ट दॅट रोम द फॉरेस्ट. पहा, जंगलामध्ये जे श्वापद फिरत होते, जे रानटी प्राणी फिरतात, त्यांची त्याला भीती होती का? मुळातच भीती नव्हती. ही डिड नॉट माइंड दॅट ही हॅड नो रूफ ओव्हर हिज हेड. त्याला याही गोष्टीची चिंता नव्हती की माझ्या डोक्यावर काय नाही बा, छप्पर नाही, रूप नाही. त्याही गोष्टीची त्याला मुळात चिंता नव्हती. ही वॉज हॅपी दॅट ही वॉज फ्री ॲज अ बर्ड टू गो व्हेअर एव्हर ही विश. पहा, त्याला कोणत्या गोष्टीचा आनंद होतं की पक्ष्यांप्रमाणे मी काय आहे? मुक्त आहे आणि आपल्या मर्जीने मी कुठेही फिरू शकतो. अशा प्रकारे त्याला
या गोष्टीची काय होते, आनंद होता. पुढचा पॅरेग्राफ. वन डे ॲज ही वॉज वॉन्डरिंग इन द फॉरेस्ट ही सडनली केम फेस टू फेस विथ लायन. परंतु एके दिवशी काय झालं, जंगलात फिरत असताना अचानक एक सिंह त्याच्या समोर आला. समोर आला. हिज फर्स्ट रिॲक्शन वॉज टू रन अँड फ्ली. पहा, अगोदर त्या सिंहाला पाहून त्याला काय वाटलं की आपण मागे फिरून पळून जावे असं त्याला प्रथम वाटलं. बट देन ही सॉ दॅट द लायन हॅड नॉट मूव्ड ऑन सीइंग हिम. परंतु त्याला नंतर दिसलं की तो जो सिंह आहे तो तिथंच थांबला. तो काही इकडे तिकडे हलला का नाही. सोबतच त्या सिंहाने काय केलं नाही पहा, इट नायदर ग्रोल्ड नॉर रोअर्ड. पहा, त्याने डरकाळी फोडली नाही, गुरगुरलाही नाही. इनफॅक्ट इट लुक ॲट हिम पिटियसली ॲज इफ इट वॉज इन अ ग्रेट पेन. तो त्याच्याकडे कसा पाहू लागला, वेदनेने, केविलवाने होत असं त्याच्याकडे तो पाहू लागला. कोणाकडे, अँड्रोकसकडे. कोण, लॉयन. त्यानंतर अँड्रोकस पॉज, देन ही मूव व्हेरी कॅज्युअली टुवर्ड्स द लायन स्टेप बाय स्टेप. पण अँड्रोकस थांबला आणि हळूहळू थपकत एक पाऊल पुढे टाकत तो सावधपणे कोणाकडे जाऊ लागला, सिंहाकडे जाऊ लागला. द लायन मोन अँड विम्पर्ड, प्लीज हेल्प मी, इट्स आय सीम टू से. पहा, सिंह कणत विवडत होता आणि त्यांच्या डोळ्यावरून, त्या सिंहाच्या डोळ्यावरून असं वाटत होते की कृपया मला मदत कर, असं त्याचे डोळे सुचवत होते, असं त्याला म्हणायचं होतं. पुढं पहा. वेन अँड्रोकस ड्रीव नियर द लॉयन लोवर्ड इट्स हेड अँड बिगॅन टू लिक इट्स पॉ. पण जेव्हा अँड्रोकस कोणाजवळ आला, सिंहाजवळ आला, त्यावेळेला तो सिंह त्याचे पंजे काय करू लागला, चाटू लागला. Then Androcles saw that the lion paw was wounded, sore and swollen. नंतर त्या अँड्रोकसला काय दिसलं की सिंहाच्या पंजाला काय झाली आहे, जखम झाली आणि सोबतच तो काय झालेला आहे, सुजलेला आहे, हे त्याला दिसलं. On a closer look, Androcles noticed that a big thorn had pierced one of the lion's toe. पहा, एकदम बारकाईने पाहिल्यानंतर अँड्रोकसला काय दिसलं की एक मोठा काटा त्याच्या बोटात घुसला होता. सो धिस इज द कॉज ऑफ द लायन डिस्ट्रेस ऑल्दो थॉट अँड्रोकस. तर हे त्याच्या दुःखाचं कारण आहे बा, असं अँड्रोकस स्वतःशी पुटपुटला. समिंग अप ऑल द करेज, अँड्रोकस स्ट्रेच हिज हँड स्लोली टुवर्ड्स द इंज्युअर्ड पा. आपले सगळे धैर्य एकवटून अँड्रोकसने आपला हात हळूच सिंहाच्या जखमी पंजाकडे नेला. ही वॉज अफ्रेड दॅट द लायन वुड अटॅक हिम इफ ही टच हिज स्वॉलन पा. त्याला ही भीती होती की जर आपण त्याच्या सुजलेल्या पंजाला टच केलं, स्पर्श केलं, तर लायन आपल्यावर काय करेल, अटॅक करेल, हल्ला करेल वा, अशी त्याला भीती होती. बट द लायन सेम टू अंडरस्टँड हिज गुड इंटेन्शन. परंतु लायनला, त्या सिंहाला, त्याचा जो उदात्त विचार होता, ज्या चांगल्या विचाराने त्याने त्याला हात लावण्याचा प्रयत्न केला, तो लायन तो समजू शकला. पुढचं पॅरेग्राफ. अँड्रोकस took the paw in his left hand. Deftly he pulled out the thorn. Then tearing a piece of his own clothing, the kind man bound up the lion's injured. पहा, त्यानंतर अँड्रोकसने काय केलं, took the paw in his left hand. त्याच्या डाव्या हातामध्ये अँड्रोकसचा काय घेतला, पंजा घेतला. Deftly pulled out the thorn. आणि मोठ्या हिमतीने, शिताफीने त्यातला काटा त्याने काढला. देन टिअरिंग अ पीस ऑफ हिज ओन क्लॉथिंग. आणि स्वतःचं जे कपडं होतं ते फाडून द काइंड मॅन बाउंड ऑफ द लायन्स इंज्युअर्ड. हा जो उदात्त माणूस होता, त्या उदात्त माणसाने त्या सिंहाच्या जखमी पंजावर काय केलं, आपला स्वतःचा कपडा फाडून बांधला. टू हिज सरप्राईज अँड वंडर द लायन देन लिक हिज आर्म ॲज इफ टू शो ग्रॅटिट्यूड. आणि काय आश्चर्य पहा, हे केल्यानंतर त्या सिंहाने कुणाचे हात चाटू लागला, त्या अँड्रोकसचे तो हात काय करू लागला, चाटू लागला. कशा करता, काय दाखवण्याकरता, टू शो ग्रॅटिट्यूड, काय कृतज्ञता व्यक्त करण्याकरता. इन द मीन वाईल, पुढचं पॅरेग्राफ. अँड्रोकस रिमेन विथ द लॉयन
टिल इट कुड वॉक अगेन. पहा, अँड्रोकस तिथंच थांबला. कोणासोबत? लायन सोबत. केव्हापर्यंत? टिल इट कुड वॉक अगेन, जोपर्यंत सिंहाला पुन्हा चालता येत नाही तोपर्यंत. ही वुड हंट इन द फॉरेस्ट अँड शेअर हिज फूड विथ द हेल्पलेस बीस्ट. पहा, तो पूर्ण जंगलात जाऊन शिकार करीत असे आणि त्या असह्य जो आपला सिंह होता त्याच्यासोबत आपले अन्न वाटून खात होता. एव्हरी डे ही वुड क्लीन अँड ड्रेस द लायन वुंड. प्रत्येक दिवशी त्या सिंहाच्या पंजाची जी जखम होती तिचे तो काय करत होता? मलमपट्टी करायचा, साफसफाई करायचा. आणि नंतर काय झालं? सून द लायन वॉज एबल टू मूव्ह अबाउट मेनी टाइम्स अबाउट. आणि लवकरच सिंह काय होऊ लागला? फिरू लागला. मेनी टाइम्स इट फॉलोड अँड्रोकस व्हेर एव्हर ही वेंट. कित्येक वेळेला सिंह कोणाच्या मागे मागे जायचा? अँड्रोकसच्या. जिथे जिथे अँड्रोकस जात होता तिथे ते सिंह सुद्धा जात होता. मित्रांनो, आजच्या पुरतं इतकंच. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्यानंतरचा भाग पाहू. शेवटपर्यंत धन्यवाद.